जय असो। हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो। जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर महादेव। बनवणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शासनाला करत आहोत। या ठिकाणी आम्ही सर्व हिंदूंना देखील एक आवाहन करीत आहोत की आमच्या भावनांना ठेच पोहोचवणारे हे कोणी असे असामाजिक तत्व आहेत त्यांना जाणून बुजून हिंदूचा अपमान करायचा आहे, हिंदूला धर्मभ्रष्ट करायचा आहे, अशा धर्मद्रोही संस्थांना, धर्मद्रोही व्यक्तींना कुठल्या कुठल्या मंदिरांमध्ये हिंदूंच्या धर्मभावनांचा अनादर केलेला आहे, त्यांचा अपमान केला आहे, त्यांना वेठी धरलेला आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करून पुन्हा अशा कृत्य कोणी करणार नाही अशी शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मी सर्वांना आपलं नाव सांगा। प्रवीणा पाटील। या पद्धतीने आपण मंदिरात कुठल्या पद्धतीने प्रसाद बनवण्यात आहे, अशा पद्धतीने प्रसाद तुम्ही असं हे अतिशय निंदनीय आहे। खरं बघायला गेलं तर प्रसाद म्हटला तर आपल्यासाठी ती खूप पवित्र गोष्ट असते। आपण एखादा प्रसाद मिळाला तर तो सगळ्यांना वाटतो, कारण त्या प्रसादातून त्या देवतेचं चैतन्य संपूर्ण सगळीकडे पसरत असतं आणि अशा या प्रसादामध्ये जनावरांची चरबी मिसळली गेलेली आहे आणि जे धर्माच्या विरोधात आहे, म्हणजे प्रसाद आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला जनावरांची चरबी असणं हे त्या धर्माच्या विरोधात असल्यामुळे हे खरोखर निंदनीय आहे आणि यासाठीच याचा विरोध आपण करत आहोत की हे जे काही सगळं चाललेलं आहे, विशेषतः हिंदू धर्माच्या बाबतीत हे जे सगळं नेहमी चाललेलं असतं तर ते कुठेतरी थांबायला हवं। हिंदूंनी सगळ्यांनी जागृत व्हायला हवं या विरोधात आणि त्या दृष्टिकोनातून कृती करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आपण करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रात आंदोलन करत आहात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार का या संदर्भात, काही चौकशी असेल किंवा? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे की सगळ्यात आधी जो मंदिर सरकारीकरणाचा जो कायदा आहे, हिंदूंचे जे पैसे जे श्रद्धेने हिंदू स्वतःच्या श्रद्धेने देत असतात ते पैसे जे आहेत, त्यांचं जे दान आहे त्याचं सरकारीकरण केल्यामुळे ते काही त्याचा दुरुपयोग केला जातो, तर ते थांबवण्यासाठी सगळ्यात आधी हे मंदिर सरकारीकरण आहे हे थांबवलं पाहिजे। हिंदूंची मंदिरं हे त्यांच्या भक्तांच्या हातात, धार्मिक जे हिंदू आहेत तर त्यांच्या हातात ती देणं आवश्यक आहे। तेच योग्य पद्धतीने ते चालवू शकतात, कारण त्यांच्या मागे श्रद्धेचा जो भाग आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळेला मंदिराचं सरकारीकरण होतं त्यावेळेला तो श्रद्धा निघून जाते आणि त्याचा दुरुपयोग केला जातो। म्हणून मुख्यमंत्र्यांना हेच निवेदन आहे की आपण जी सगळी मंदिरं आहेत, महाराष्ट्रातली जी सगळी मंदिरं आहेत ज्याचं सरकारीकरण झालेलं आहे ते सरकारीकरण तात्काळ रद्द करण्यात यावं आणि भक्तांच्या हातामध्ये, जे धर्माभिमानी हिंदू आहेत त्यांच्या हातामध्ये ही मंदिरं अवश्य देण्यात यावी, हे निवेदन आहे। डॉक्टर उदय दुरी, समन्वयक मंदिर महासंघ। YSR जे सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात जे प्रसादाचे लाडू बनवले जात होते त्या प्रसादात प्राण्यांचं चरबीचं तेल मिक्स करण्यात येत होतं, हे उघडकीस आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आंध्र प्रदेशच्या ते उघड केलेलं आहे। त्याच्या पुरावेही सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहे।
ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, संतापजनक गोष्ट आहे आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर आघात करणारी गोष्ट आहे. आमची हीच मागणी आहे की या दोघांच्या कार्यकाळात जे काही निर्णय झाले ते असतील ते तपासायला हवेत, त्यांच्यावर कडक कारवाई तर केलीच पाहिजे. पण जो भाग असा आहे की हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर जो आघात झालेला आहे ते षडयंत्र आहे मोठं, आणि या षडयंत्राची संपूर्णपणे चौकशी होऊन सगळ्यांना अटका झाल्या पाहिजेत. कारण हिंदूंच्या धर्मस्थानांवर आघात करण्याची ही परंपरा सर्वत्र दिसून येत आहे. आता कावड यात्रेच्या ठिकाणी सुद्धा हाच प्रकार दिसून येत होता. म्हणून मग योगी सरकारने ती उपाययोजना केली होती. अगदी तसंच्या तसं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा प्रत्येक निर्णयाची चौकशी केली पाहिजे व प्रत्येक जे महापाप ज्यांनी केलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण देशात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी प्रसादाच्या इथे हलाल उत्पादनांच्यामुळे जे प्रसाद वापरले जात आहेत त्या हलाल उत्पादनांवर सुद्धा बंदी आली पाहिजे. हिंदूंचा प्रसाद हिंदू भक्तांनीच तयार करायला हवा अशी मागणी समस्त हिंदूंतर्फे आम्ही करत आहोत. आणि हिंदूंनी ज्याप्रमाणे 1857चा उठाव ज्या पद्धतीने झाला होता तसा उठाव आपला धार्मिक श्रद्धांवर आघात होत आहे तसा उठाव आता करायला सुरुवात केली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. आपण आंदोलन करतात, आमची मागणी काय आहे, भूमिका काय? आमची स्पष्ट ही मागणी आहे की सर्वप्रथम मंदिर सरकारीकरण जे चालू आहे ते रद्द झालं पाहिजे. या सर्व गोष्टी आहेत म्हणजे जिथे YSR रेड्डी आहे किंवा जगनमोहन रेड्डी आहेत यांनी ख्रिस्ती त्या विश्वस्तांची नेमणुका त्यावेळेला केल्या होत्या. आपल्या तिरुपती बालाजी मंदिर जे कोट्यावधी हिंदूंचं श्रद्धास्थान आहे तर तिथे धर्मांतराला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने कृती ते करत होते. प्रसादाच्या ठिकाणी तर काय चालू आहे ते उघड झालेलं होतं. तर या सर्व गोष्टी याची सखोल चौकशी होऊन प्रत्येकाला ज्यांनी यात सहभाग घेतलाय त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अटका झाल्या पाहिजेत, गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे.